आज मराठी भाषा गौरव दिन असताना ठाणे महापालिकेमध्ये मराठीच्याच मुद्द्यावरनं सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाद सुरू आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। मनसेचे नेते आणि कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। अविनाश जाधव मनसे नेते आता सध्या इथे आहेत। मराठीतून एमए करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वेतनवाढ रोखण्याचं पत्रक पालिकेने काढलंय। एक जीआर काढलाय आणि त्यात मराठी एमबीए वगैरे ज्यांनी केलेलं आहे त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असा हा जीआर आहे। मला वाटतं आज मराठी भाषा दिने आम्ही मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते मराठीत शिक्षण घेतलंय, एमबीए कंप्लीट केलाय म्हणून जर वेतनवाढ होणार नसेल तर याच्यापुढे कोण घेणार आहे? कुठला कर्मचारी जर पुढे शिकायची इच्छा असेल तर तो एमबीए कसा होणार आहे? सो मी आता अतिरिक्त आयुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत निर्णय घ्यावा। त्याने आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत निर्णय घेऊन हा जो काही जीआर निघालेला आहे तो तात्काळ रद्द करण्याचं मान्य केलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत या जीआरच्या बाबतीत निर्णय होईल। आणि दुसरा आमचा विषय होता की ठाणे महानगरपालिकेने आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणं गरजेचं होतं। कुठल्याही हे हजारो कार्यक्रम घेतात, लाखो करोडो रुपये खर्च करतात, याचा सत्कार त्याचा सत्कार। आज या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त कर्मचारी अधिकारी वर्ग हा मराठी आहे। या ठाण्यात राहणारा सगळ्यात मोठा वर्ग मराठी आहे। आम्हाला गर्व असलं पाहिजे मराठी भाषा दिनाचा। सो असा कुठलाही कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेने घेतला नाही आणि त्याचीच जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो। खरं तर प्रत्येक सरकारी आस्थापनाने आज मराठी भाषा दिन हा जोरात साजरा करायला हवा होता, परंतु असं कुठेही ठाण्यात दिसलेलं नाही आहे किंवा महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाही आहे। बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्यावर यांना सगळ्यांना मराठी माणूस आणि मराठी वगैरे सगळं आठवतं, पण ज्या दिवशी आपण मराठी भाषा गौरव दिन हा कोणीच जाहीर केला? महाराष्ट्र शासनानेच केला आहे ना। मग त्याची जाण ह्यांना नाही आहे का? सो आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडनं होणं अपेक्षित होतं, पण असं कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झाले नाहीत। याच्यावरून एक गोष्ट कळते की सरकारला मराठी भाषेचं वावड आहे। जर हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर मनसेची भूमिका उद्या सकाळी परत आम्ही यांच्याकडे येऊन बसणार। उद्या यांना पुन्हा आम्ही यांची जागा दाखवणार, पण हे परिपत्रक मागे घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण हजारो शेकडो कर्मचाऱ्यांचं यात नुकसान होणार आहे। ज्याला मराठीवर प्रेम आहे, ज्यांनी मराठीत आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्याच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचा निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील तुमच्या बाबतीत चुकीचा निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाही। नरेश मस्केने देखील पत्र दिले आहे। आनंदाची गोष्ट आहे। माझं मत आहे सगळ्यांनी पत्र द्यायला पाहिजे। खरं तर तुम्ही जर मराठी आहात आणि तुम्हाला मराठीचा अभिमान असेल तर प्रत्येक पक्षाने दिलं पाहिजे। प्रत्येक पक्षाने येऊन यांना जाब विचारला पाहिजे की हा निर्णय तुम्ही का घेतलात? लाच गेली असं वाटतं महापालिकेने। मला नगरपालिकेला लाच कधी होती? ऑलरेडी भ्रष्टाचार करून करून यांनी लाच विकून खाल्ली आहे। आत्ता सांगतात पैसे नाही आहे त्यांच्याकडे। पैसे केले काय? महानगरपालिकेचे जे 4,000 3,500 बजेट तुम्ही आम्हाला दरवर्षी दाखवता, मग त्या पैशाचं करता काय? जर मराठी भाषा दिन सारखे कार्यक्रम करायला तुमच्याकडे पैसे नाहीत असं तुमचं मत आहे तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्य आहे। बस डेपोच्या संदर्भातला देखील महत्त्वाचा विषय आहे। ठाण्यातले देखील बस डेपो सुरक्षित आहे। आज देखील आम्ही रिअलिटी चेक केला। काय वाटतं ठाणे आम्ही ठाण्यातल्या विविध बस डेपोना उद्या भेटी देणार आहोत आणि असं कुठलाही प्रसंग फक्त बस डेपोच नाही तर रिक्षा स्टँड असतील, टेम्पो स्टँड असतील, अशा विविध ठिकाणी, रेल्वे स्थानक असतील, अशा ठिकाणी याच्यापुढे आमच्या महाराष्ट्र सैनिकांची करडी नजर असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।